अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा घाट असून हा निर्णय अनुसूचित जातींमधील 59 जातींमध्ये फूट पाडणार आहे। हा जाणीवपूर्वक केला जाणारा प्रयत्न तात्काळ हाणून पाडण्यात यावा या आग्रही मागणीसाठी आज भीमशक्ती संघटनेच्या वतीने श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांना जाहीर निवेदन देण्यात आले। यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये एकूण 59 जातींचा समावेश असून शासनाने जाती-जातींमध्ये उपवर्गीकरण केल्यास समाजात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत, अनुसूचित जातीतील काही मोजक्या घटकांचा विकास झाला असला तरी अनेक समाज घटक आजही मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित आहेत। त्यामुळे काही व्यक्तींच्या प्रगतीवरून संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येणार नाही। उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित झाल्यास समाजात फूट पडेल आणि सामाजिक एकात्मतेला मोठा धक्का पोहोचेल। भविष्यात जाती-जातींमध्ये अंतर्गत वाद आणि भांडणे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण लागू करू नये अशी आमची स्पष्ट भूमिका व्यक्त करत येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांना एकत्र घेऊन हा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडण्यात यावा आणि सरकारला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास भाग पाडावे अशी मागणी समाज बांधवांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार हेमंत ओगले यांना केली आहे। आम्ही आज आपल्या तालुक्याचे आमदार हेमंत ओगले साहेब यांना यासाठी निवेदन देत आहोत की अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरण करण्याचा घाट सरकार घालत आहे त्याला हाणून पाडावं। आत्ता येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये तुम्ही जो मुद्दा मांडा की अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे, त्या जातीमध्ये एकोपा राहायला पाहिजे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये या जातीमध्ये फूट पाडून काही आमच्यातले जातीतले बांधव त्यांना वेगळं करायचं काम चालू आहे आणि ते जर झालं तर जातीमध्ये भांडणं लागतील। म्हणून आज आमदार साहेबाला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो तर तुम्ही हे आमचं निवेदन विधान भवन मांडून पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्याला सरकारला याचिका दाखल करण्यासाठी भाग पाडावे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। सदरच्या आंदोलनास भीमशक्तीचे जिल्हा सचिव अल्ताफ शेख, महिला जिल्हा उपाध्यक्षा विजया बारसे, महिला शहराध्यक्षा रोहिणी बनसोडे, अध्यक्षा रेणुका गवळी, जिल्हा सहसंघटक विशाल तोरणे, तालुका युवक अध्यक्ष अनिल माघाडे, तालुका उपाध्यक्ष तन्वीर शेख, राहुरी अध्यक्ष यासीन शेख, महेश मोरे, आकाश जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।